पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। महाराष्ट्रातील ठाकरे बंधू अर्थात राज आणि उद्धव एकत्र येणार का, असा सवाल येत्या अनेक वर्षापासून विचारला जातोय। सध्याच्या किचकट राजकीय समीकरणात आता राज आणि उद्धव एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली जात असताना आता राज ठाकरे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलंय। महेश मांजरेकर यांना वास्तव में ट्रुथ या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिलाय का, असा सवाल विचारला जातोय। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य केलंय। अजूनही एकत्र येऊ शकता का, राज ठाकरे म्हणाले। शिवसेना फुटली किंवा नाही फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का, असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला। त्यावर राज ठाकरेंनी स्पष्ट उत्तर दिले, विषय फक्त इच्छेचा आहे, माझ्या स्वार्थाचा विषय नाही, असं राज ठाकरे म्हणाले। अजूनही एकत्र येऊ शकता का, अख्ख्या महाराष्ट्राचं स्वप्न आहे, असंही राज ठाकरे म्हणाले। कुठल्याही गोष्टीसाठी आमच्यातले वाद, भांडण, किरकोळ, महाराष्ट्र खूप मोठा आहे, या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आहे, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत। आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार कठीण आहे असं मला वाटत नाही, माझ्या इच्छेचा आणि स्वार्थाचा प्रश्न नाही, असं राज ठाकरे म्हणाले। एकनाथ शिंदेंचं फुटणं आणि बाहेर जाणं राजकारणाचा वेगळा भाग झाला। बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, समोरच्याची इच्छा आहे का मी त्यांच्या सोबत काम करावं। मुळात शिंदेंचं बाहेर जाणं हा एक वेगळा राजकारणाचा भाग झाला। मी शिवसेनेतून बाहेर पडणं हा वेगळा भाग आहे। मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धव बरोबर काम करायला मला काहीच अडचण नव्हती, पण बाळासाहेब सोडून मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही, मी इगो वगैरे मध्ये आणत नाही, असंही राज ठाकरे यावेळी म्हणालेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।